हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये आज आपण चमचमीत झणझणीत आणि अतिशय रुचकर टेस्टी असं चिकन ड्राय मसाला म्हणजेच आपल्या सर्वांच्या आवडतं चिकन सुक्कं ही रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा कप दही लावून हे मॅरिनेशनसाठी 20 ते 30 मिनिटांसाठी झाकून ठेवलेलं आहे। तर तोपर्यंत आपण हिरवं वाटण काढूया। तर हिरव्या वाटणासाठी आपल्याला 12 ते 15 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 8 ते 9 पुदिन्याची पानं, 4 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, मुठभर कोथिंबीर हे पाणी न घालता जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर आता हिरवं वाटण आपलं तयार झालेलं आहे। आता ज्या पातेल्यात चिकन बनवायचं आहे त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घेऊन त्यामध्ये 2 तेजपत्त्याची पानं आणि 3 कांदे मी बारीक चिरून इथे घातलेले आहेत। कांदा मी भरपूर वापरलेला आहे कारण आपल्याला इतर कोणतेही वाटण या चिकन सुक्यामध्ये वापरायचं नाहीये। कांदा इथे आपल्याला चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता कांदा आपला छान तांबूस रंगावर परतून झालेला आहे। आता यामध्ये जे आपण मिक्सरमध्ये पाणी न घालता हिरवी पेस्ट वाटून घेतलेली होती ती सर्व मी यामध्ये घालून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे। तर हे पहा आपला हिरवा मसाला देखील चांगला परतून झालेला आहे आणि तेल सुटलेलं आहे। आता या स्टेजला आपण इथे 3 ते 4 चमचे मालवणी गरम मसाला जो घरगुती असतो तो मी इथे टाकलेला आहे आणि त्याचबरोबर 2 मोठे टोमॅटो मोठ्या आकारामध्ये कापून इथे मी टाकलेले आहेत। तर इथे मसाला आपला 1 मिनिट भरासाठी परतून झाल्यानंतर त्यामध्ये मॅरिनेशन केलेलं जे चिकन आहे ते मी इथे घालणार आहे। टोमॅटो वेगळे शिजण्याची गरज नाहीये कारण आपण चिकन शिजवणार आहोत त्याबरोबर टोमॅटो ही त्यामध्ये मिळून जातील। तर इथे मी मॅरिनेटेड चिकन घालून चांगलं परतून घेणार आहे आणि छान परतल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मीठ घालून पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लो टू मीडियम गॅसवर याला 15 ते 20 मिनिटांसाठी झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवून आपण याला शिजवून घेणार आहोत। तर इथे मी पाणी अजिबात शिजताना टोपामध्ये घातलेलं नाहीये, जे मॅरिनेटेड वॉटर होतं आणि मीठ घातल्यावर जे पाणी सुटणार आहे त्यामध्येच हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला हे चिकन मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे, पण मध्येच एकदा आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे की जेणेकरून ते खाली लागू नये। तर इथे पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला छान 20 मिनिटांसाठी हे चिकन आपण शिजवून घ्यायचं आहे। 20 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता चांगलं पाणी आटलेलं आहे आणि आपलं चिकन सुद्धा छान शिजलेलं आहे। तर या स्टेजला आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालणार आहोत आणि गॅस बंद करून आपण याला भाकरी किंवा चपाती बरोबर सर्व करणार आहोत। तर आजची माझी चिकन सुक्का म्हणजेच चिकन ड्राय मसाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला तर नक्कीच आवडणार आहे मला खात्री आहे, पण तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील। चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय।